नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पाठोपाठ आता महानगरपालिकांचे निकाल देखील लागलेले आहेत आणि यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपने विजय घोडदौड ही कायम ठेवली आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्ष ठाकरेंची एक हाती सत्ता असलेल्या मुंबईत भाजप युतीने ठाकरेंची सत्ता उलथवून लावली। 88 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात। त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईची निवडणूक यंदा सर्वार्थाने वेगळी होती। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती। ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळाले, तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपने एक हाती सत्तेचा सोपान गाठलाय। तर नागपूरमध्येही भाजपने आपला गड अबाधित ठेवलाय। त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणलेली आहे। मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वादाचं चित्र दिसतंय। मुंबईच्या या महापौर पदावरून महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये वाद रंगलेला होता। तर आजच्या या निकालानंतर भाजपकडून मुंबईच्या महापौर पदाबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली आहे। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। तर ठाकरे बंधूंवरही मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधला। मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे, कारण महायुतीचं बहुमत आलं आहे। महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा, महापौर मराठी, महापौर हिंदू। महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे। तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणतो की जर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था कधीच आली नसती। मुंबई महापालिकेत बहुमत मिळवणाऱ्या भाजपनं मुंबई महापालिकेत महापौर पदावर दावा केलेला आहे। मुंबईत भाजपचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य आता केलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी। आपण पाहूया। अभूतपूर्व जीत है और इसका पूरा श्रेय मुंबई की जनता और हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को जाता है। क्या मुंबई में मेयर बीजेपी का बनने जा रहा है? 100%। ये आप कंफर्म कर रहे हैं कि मुंबई का मेयर बीजेपी का होगा? मुंबई का महापौर ये हमारे महायुति का होगा, भारतीय जनता पार्टी का होगा। महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। दरम्यान कोणत्या महापालिकेत कोणाचा महापौर बसणार आहे आपण त्यावर एक नजर टाकूया। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेचा महापौर बसणार आहे। ठाण्यामध्ये देखील भाजप शिवसेना एकत्र लढलेली होती, त्यामुळे तिथे देखील त्यांचाच महापौर बसणार आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युतीचाच महापौर बसणार आहे। तर नवी मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसताना पाहायला मिळेल। इथे शिवसेनेचा सुपडा साफ झालेला आहे। तर तिथे भिवंडीमध्ये काँग्रेसचा महापौर बसू शकतो। मीरा भाईंदरमध्ये भाजपचा महापौर बसेल। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं आपला बालेकिल्ला कायम ठेवलेला आहे। तर पनवेलमध्ये देखील भाजपचा महापौर बसणार आहे। याशिवाय नाशिकमध्ये देखील भाजपचा महापौर बसेल। छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्येही भाजपचाच महापौर बसेल। तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर असेल। याशिवाय पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे महापौर बसतील। तर कोल्हापूरमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही युती पाहायला मिळत होती, त्या ठिकाणी त्यांचा महापौर बसेल। तर सांगली मिरजमध्ये देखील भाजपचा महापौर बसलेला आपल्याला पाहायला मिळेल। इचलकरंजी, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे या महापालिकांमध्येही भाजपचाच महापौर असेल। याशिवाय अकोल्यामध्ये भाजपचा महापौर बसेल। अमरावतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीचा महापौर बसेल। जालन्यामध्ये भाजपचा महापौर बसेल। तर मालेगावमध्ये
इस्लाम पार्टी या नवीन पार्टीचा अर्थात नवीन पक्षाचा महापौर बसणार आहे. नांदेडमध्ये भाजपचा महापौर असेल, लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर बसेल, परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि काँग्रेसचा कदाचित महापौर बसू शकतो, तर सोलापूरमध्ये भाजपचा महापौर बसेल, तर उल्हासनगरमध्ये देखील भाजपचाच महापौर असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.